गाईज, तुम्हाला माहित आहे आजचा दिवस सुरू झाला पेन, हॉस्पिटल, मेडिसिन्स आणि अजून बऱ्याच गोष्टीने. का सांगतो. तर नमस्कार मंडळी, मी हिमांशू सुर्वे तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या न्यू मिनी व्लॉग मध्ये. आज मी सकाळी लेट उठलो कारण रात्रभर पोट दुखत होतं आणि हे मागच्या 3 दिवसापासून चालू होतं. मी इग्नोर केलं कारण मला वाटलं की वाटेल बरं, पण नाही. मग उठून थेट अंघोळ करून मम्मी सोबत हॉस्पिटलला पोहोचलो. डॉक्टरने चेकअप केलं आणि लगेच मला सोनोग्राफीसाठी पाठवलं. रिपोर्ट घेऊन मग थेट आम्ही घरी आलो. जेवून मग एवढ्या सगळ्या गोळ्या खाव्या लागल्या. गोळ्या खाऊन थोडा वेळ बसलो आणि मग राकेशच्या घरी गेलो कारण त्याच्या घरी आज पूजा होती. मग मी दर्शन घेऊन तो जेवायला बसला. मला विचारलं सुद्धा नाही त्यांनी. नाही, मस्करी करतोय. ऍक्च्युली त्यांनी जेवायलाच बोलवलं होतं, पण माझा हॉस्पिटलमध्ये खूप टाइम गेला आणि औषधं पण घ्यायची होती. सो मग मी घरूनच जेवून गेलो. त्यानंतर आम्ही दोघे गेलो नदीवर मगरी बघायला. मस्त पाहणी झाली. मग गाडीला वॉशिंगला नेलं. मग बाईक लावली आणि 4 व्हीलर घेऊन बाहेर पडलो. पण खरं सांगू, माझी जाम फाटली होती कारण राकेश गाडी चालवत होता. मग कसं बस देवाचं नाव घेत घरी पोहोचलो. घरी येऊन थोडा टाइम बाल्कनीमध्ये बसलो. थंड हवा, शांत वाईब्स. आणि मग संध्याकाळी फ्रेश होऊन बाहेर पडलो. तेवढ्यात आम्हाला पराग भेटला. डाळ भात बनून हळदीला जात होता. थोडा राऊंड मारून मी घरी आलो. घरी येऊन फ्रेश होऊन जेवायला बसलो. जेवून रात्रीच्या परत गोळ्या घेतल्या आणि गोळ्या जिरवण्यासाठी शुभम आणि मी राऊंडला गेलो. मग इच्छा झाली आईस्क्रीम खायची. आईस्क्रीम खाऊन मग घरी आलो. फ्रेश वगैरे झालो आणि मग झोपायची तयारी केली आणि फायनली आजचा दिवस एंड झाला. कसा वाटला तुम्हाला आजचा दिवस? व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू गाईज.